धन्यवाद. सर्वप्रथम राष्ट्र सेवा दल लातूर शाखा यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. एक योग्य ह्या विषयावरती, कारण ही नॅशनल एंट्रन्स एक्झामिनेशन आणि NTA माध्यमाने कंडक्ट केली जाते. त्याचे जे काही रेग्युलेशन्स आहेत, नीटचे जे काही फ्रेमवर्क्स डिफाईन केलेले आहेत, गाईडलाईन्स डिफाईन केलेले आहेत, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल आणि आपल्या ह्या चर्चाच्या माध्यमाने जे काही रिपोर्टिंग केलं जाईल शासनाकडे, ते एक चांगली बाब आहे. नीटचा विचार केला, कारण नीट असेल, JEE असेल किंवा JEE ॲडव्हान्स असेल, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स नो डाऊट MCQ बेस्ड एक्झामिनेशन्स आहेत. 2016च्या अगोदर CETच्या माध्यमाने, आणि CET ही पण MCQ बेस्ड एक्झामिनेशन आहे, मेडिकलला विद्यार्थी प्रवेशित होते. आणि त्यानंतर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नेशन वाईड ही एक कॉमन एंट्रन्स टेस्ट, आणि ज्याचा करिक्युलम हा NCERTचा CBSE बेस्ड पॅटर्न सिलेबस हा घेतला गेला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुख्य मुद्दा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी, महाराष्ट्राच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत, त्यांना ड्युअल अभ्यासक्रम म्हणजे बोर्डाचा अभ्यासक्रम आणि त्याबरोबर NCERTचा अभ्यासक्रम, जे की नीट किंवा इवन JEEसाठी, हे दोन्ही अभ्यासक्रम सायमल्टेनियसली प्रिपेअर करावे लागतात. असे काही स्टेट्स आहेत भारतामध्ये, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, उत्तराखंड असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, झारखंड असो, हरियाणा असो, की त्या ठिकाणी 11वी आणि 12वी विज्ञान शाखेसाठी NCERTचा अभ्यासक्रम म्हणजे बोर्डाचा जो काही अभ्यासक्रम आहे, तो NCERTचा अभ्यासक्रम त्यांनी जशाला तसा ठेवला. आणि सगळ्यात जे काही कठीण बाब महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी, की हा ड्युअल अभ्यासक्रम त्याची सायमल्टेनियसली तयारी करणे. आणि जसं पन्हाळे सरांनी सांगितलं की हे कठीण आहे, हार्ड आहे करिक्युलम, ते हार्ड तर असलंच पाहिजे, त्याची काही शंका नाही. कारण ज्या काही आपल्या एंट्रन्स एक्झामिनेशन नेशन वाईड होतात, त्यापैकी नीट ही एक महत्त्वाची, JEE असेल किंवा IIT ॲडव्हान्स्ड असेल, JEE ॲडव्हान्स, ह्या महत्त्वाच्या एक्झामिनेशन्स आहेत. आणि ह्या एक्झामिनेशन क्वालिफाय करून, गुणवत्ता सिद्ध करून, स्कॉलर विद्यार्थी, चांगले विद्यार्थी ह्यामध्ये सिलेक्ट झाले पाहिजेत आणि त्यांचंच ॲडमिशन झालं पाहिजे. कारण ह्या टॉप लेवलचे जे काही प्रोफेशन्स आहेत, त्यासाठी कंडक्ट केल्या जाणाऱ्या ह्या एक्झामिनेशन्स आहेत. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं जे काही हर्डल आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, जे की ड्युअल अभ्यासक्रम, आणि ह्या अगोदर ही शासनाकडं असं निवेदन दिलेलं आहे की त्यांना सांगितलेलं आहे वारंवार, तुम्ही पर्टिक्युलरली NCERTचा जो काही अभ्यासक्रम आहे, हा जशाला तसा
11वी 12वी विज्ञान शाखेसाठी आपण घ्यावा. नो डाऊट तो टप आहे. बोर्डाचं किंवा शासनाचं मानस त्या पलीकडे असं असू शकतो. कारण 11वी 12वी विज्ञान फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी तयार करण्यासाठीच नाही आहे. त्या पलीकडेही वेगवेगळ्या शाखेमध्ये, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, वेगवेगळ्या पदवीच्या ॲडमिशनसाठी 11वी 12वी ही एलिजिबिलिटी असते, 12वी ही एलिजिबिलिटी आहे. परंतु NCERTचा अभ्यासक्रम घेतला तर त्याच्यात काय वावग आहे, थोडं टफ राहील बोर्डाच्या अभ्यासक्रमापेक्षा. कारण बोर्डाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या पलीकडे हे एक्सटेंडेड पार्ट NCERTचा अभ्यासक्रम. आणि म्हणून ते जे काही विद्यार्थी नीटचे असेल, JEEचे असेल, शिकताना एकच अभ्यासक्रम त्यांच्या डोक्यावरती 2-2 ओझे राहणार नाही. कारण इकडेही बोर्डामध्ये त्यांना 75% हे क्वालिफिकेशन घ्यायचं आहे तरच ते एलिजिबल होणार आहे. तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि मला वाटतं गेल्या वर्षी माननीय केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांनी त्याचा विचारही केला आणि त्यांनी सांगितलं होतं की 25-26 ते आपण राबवूत, पण ते काही झालं नाही. तर त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा करू शकतो. त्यानंतर आता ज्यामुळे समजा हे काही आपलं एकत्रीकरण होत आहे, कारण हे नीट, कारण हे पेपर फुटीमुळे झालेला आणि त्या अनुषंगाने आपण कारण चर्चा त्या अनुषंगानेच आता होत आहे. पेपर फुटी झाली नसती तर जशाला तसं कुठलीही चर्चा न होता समजा आपण ते काही जे काही चाललं आहे त्याप्रमाणे झालं असता. तर जसं चर्चा केली कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग CBT आणि त्याचं अनाऊन्समेंट ही NTAने केलेलं आहे. तर ती एक चांगली बाब आहे माझ्या दृष्टिकोनातून. JEEच्या परीक्षा ह्या CBTच्या माध्यमाने होतात आणि इतरही काही परीक्षा CBTच्या माध्यमाने घेतल्या जातात. कारण ज्यावेळेस कुठलीही नवीन गोष्ट आपण करतो तर त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ह्याचाही विचार केला पाहिजे. त्याचे काही जे रिस्क फॅक्टर्स असतात तेही कन्सिडर केले पाहिजे. तर एकंदरीत CBTचा विचार केला तर त्यामध्ये विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून ती चांगली आहे. जे टायमिंग असतं, कारण पेपर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये पेन्सिल आणि जे काही मार्किंग करायचं असतं, एकदा मार्किंग केल्यानंतर त्याला तुम्ही खाडाखोड करू शकत नाही. MCQमध्ये OMR सीट असते आणि ते गोल त्याला पेन्सिलनं राऊंडअप करायचा. एकदा त्यानं राऊंडअप केला आणि त्याला वाटलं की हे चुकीचं झालेलं आहे आणि आता बरोबर करायचं आहे, ते करू शकत नाही. पण कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये आपल्याला अगोदर जे काही त्याने तिथं टिक केलं असेल MCQला, त्याला तो चेंज करू शकतो. ते एक चांगला ॲडव्हान्टेज आहे. टायमिंग पॅरामीटर, कारण इथं MCQ बेस्ड OMR सीटमध्ये पेन्सिलनं त्याला राऊंडअप करणे योग्यप्रमाणे पायदेवे काही अर्ध राऊंडअप झालेलं आहे तर ते कन्सिडरेशनमध्ये येत नाही. तर या ठिकाणी तो कुठलाही प्रश्न नाही आहे. तर त्याचं जे टाईम मॅनेजमेंट आहे, कारण तिथं थोडा जास्त वेळ जातो आणि या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये त्याला टिक करता येईल किंवा माऊसना जे काही कर्सर आहे त्याच्यावरती त्या MCQ जे काही योग्य उत्तर असेल त्याला टिक करता येत आहे. तर असे काही चांगले ॲडव्हान्टेजेस CBT एक्झामिनेशनमध्ये आहे. CBT एक्झामिनेशनमध्ये
पेपर काही अवघ्या 5 ते 10 मिनटामध्येच अगोदरच त्याचं लॉग इन केल्यानंतर तो ओपन होतो. आणि ही सगळी यंत्रणा सेंट्रलाइज्ड असते.